संविधान शिल्प तोडणाऱ्या आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून पोलीस अत्याचारामध्ये बळी पडलेल्या शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। छत्रपती शाहू फुले साठे आंबेडकर या महामानवांच्या विचाराच्या महाराष्ट्रामध्ये परभणी इथं संविधान शिल्पाची मोडतोड करणाऱ्या सोपान पवार या माथेफिरूवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून या घटनेमागील मास्टर माइंड शोधून त्याच्यावर देखील कारवाई करण्यात यावी। पोलीस प्रशासनानं आंबेडकरी वस्त्यांमध्ये अनेक निरपराध महिला तरुण यांची धरपकड करून मारहाण केलेली आहे। अनेक गाड्यांची मोडतोड देखील पोलिसांनी केली। पोलिसांच्या मारहाणीत शहीद झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कायम निलंबन करावे। त्याचबरोबर सूर्यवंशी यांच्या कुटुंबांना 25 लाखाची शासनानं मदत करावी। खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपीला कठोर शासन व्हावं। त्याचबरोबर परभणीतील घटनेमध्ये पोलिसांनी निरपराध लोकांना अटक करून खोट्या केसेस दाखल केल्या, ते गुन्हे मागे घेण्यात यावेत। या घटनेमुळे तमाम आंबेडकरी समाजामध्ये रोष निर्माण झाला असून या सरकारचा तीव्र निषेध शब्दामध्ये करण्यात येतोय। या संदर्भामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात करणार नाही, धाडस करणार नाही असं आमचं मत आहे। आमची नंबर 3 ची अशी मागणी आहे की त्या आंदोलनकर्त्यामध्ये हजारो कार्यकर्त्यांना, आमच्या महिलांना अमानुषपणे मारहाण केलं, अटक केली। आम्ही जेलला घाबरत नाही। न्याय हक्कासाठी जेलमध्ये जाणं, रस्ता रोको करणं, आंदोलन करणं हे आमच्या 5वीला पुंजलंय आणि हा अधिकार आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। परंतु आमच्या लोकांवर अन्याय करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा। पोलीस कस्टडीमध्ये जो आमचा LLBचा विद्यार्थी जो कोर्टामध्ये उद्या कामकाज चालवून समाजाच्या न्याय हक्कासाठी गरिबांना न्यायिक संरक्षण देण्याचं काम करणार होता, त्याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला। आणि सोमनाथ सूर्यवंशी हा आमचा वडार समाजाचा बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने भरपटलेला कार्यकर्ता, ज्याचा पोलिसांनी खून केला असा आमचा पूर्ण विश्वास आहे। आणि त्या ठिकाणचे पोलीस SP सांगतात की त्याला अटॅक आला। पोलीस अधिकारी हे पोलीस स्टेशन चालवू शकतात, ते डॉक्टर होऊ शकत नाहीत। डॉक्टरांचं काम डॉक्टर करत आहेत। PM रिपोर्टमध्ये ज्या टिप्स आल्या त्यामध्ये त्याला बेदम मारहाण झाल्यामुळेच त्याचा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे। तरी त्या पोलीस अधिकाऱ्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी त्या कुटुंबाला 25 लाखाची मदत मिळावी ही आमची प्रमुख मागणी आहे। या मागण्यांचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आता दिलेलं आहे, त्यांची सविस्तर चर्चा केलेली आहे। आणि या संदर्भात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेबांनी त्या ठिकाणी परभणीला जाऊन भेट दिलेली आहे। ते मुख्यमंत्र्यांना भेटून आम्ही ज्या पक्षाच्या वतीने मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करून ह्या सर्व मागण्यांची पूर्तता करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। आम्ही रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, आम्ही फुले शाहू आंबेडकरांचे सर्व कार्यकर्ते, नगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पक्षाच्या सर्व तालुकाध्यक्षांनी तालुका दंडाधिकाऱ्यांना निदर्शने करून त्या ठिकाणी निवेदन कालच दिलेलं आहे। काल या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने जाणारे आणि लोकशाहीचा आदर करणारे सर्व कार्यकर्ते आहोत। आम्ही आज या ठिकाणी जे निवेदन दिलं आणि आमच्या भावना शासनाला कळवल्या त्या शासनापर्यंत पोहोचवण्याचं अभिवचन कलेक्टर साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। माझ्यासोबत आलेल्या सर्व रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या समवेत हे निवेदन दिलेलं आहे। आपण आमच्या भावना लोकांपर्यंत, शासनापर्यंत आपल्या चॅनलच्या आणि बातम्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसिद्ध कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या ठिकाणावर पोलिसांनी जो अत्याचार केला त्या अत्याचारामध्ये जे आमचे बळी गेलेले आहेत सोमनाथ सूर्यवंशी यांचा आम्ही जाहीर निषेध करतो व त्यांना न्याय दिलाच पाहिजे। जे पोलीस प्रशासनाने त्यांच्यावर हातोडा घातलेला आहे, जे त्यांचा खून केलेला आहे, त्यांनी त्याची उणीव ते भरून देणार नाहीत। परंतु इथून पुढे आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा आमच्या जेवढे संविधानमधले जे मानतात संविधानला आणि जे लोक असे पुढे येऊन हिंसा करतात आणि त्यांना जे सोडायला जातात की हे असं हिंसा नाही झाली पाहिजे, या लोकांवर जे पोलीस अमानुष बेदम मारहाण करतात हे थांबलं पाहिजे पोलिसांकडून। जय भीम,